सध्या आपल्या महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांचं परतीच्या पावसामुळे अतोनात नुकसान होतं आहे। अशा वेळेस योग्य कार्यवाही न केल्यास सरकारी आणि पीक विमा कंपनीकडून अशी दोन प्रकारची मिळणारी नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार नाही। त्याकरता सरकारी आणि पीक विमा कंपनीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याचबरोबर पीक विम्याचं ऍप जर चालत नसेल तर पर्यायी कोणता मार्ग आपण वापरला पाहिजे याबद्दल आपण थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आता माझा तालुका आहे सिंदखेड राजा, माझं गाव आहे हिवरागडलिंग आणि माझ्या गावाशेजारचं गाव आहे दरेगाव आणि दरेगावचं आणि मोठ्या मेराचं शिवार एकत्र आहे। मोठा मेरा दरेगावचं काही शिवार आणि आमच्या गावचं दरेगाव साईडचं शिवार या भागामध्ये काल अचानक ढगफुटी झाली आणि खूप शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। कपाशी झोपली, त्याच्यामुळे ती बोंड सडून जाणार, ती 100% नुकसान झालं। त्यानंतर तूर आहे, तूर मोडून पडली, खाली झोपली, ते सुद्धा मातीतच मिळालेलं आहे। त्यानंतर इतर पिकं आहेत त्यांचं सुद्धा अतोनात नुकसान झालं। अशा याच्या वेळेस आपल्याला सरकारी आणि पीक विम्याची मदत किंवा नुकसान भरपाई मिळणं खूप गरजेचे असते, परंतु त्यासाठी आपण काही पावलं उचलणं सुद्धा गरजेचे असतात। आता सध्या पीक विम्याबद्दल आपण आधी जाणून घेऊयात। पीक विम्याचं काय झालेलं आहे तर ते ऍप काम करत नाही किंवा ते ऍपला अपडेट आलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुमची तक्रारच होऊ शकत नाही। जर तुमची तक्रारच झाली नाही तर ढगफुटी काय, अख्खा ढग जरी खाली तुमच्या गावावर कोसळला तरी सुद्धा तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकत नाही। आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, आता काल काय झालेलं आहे, दरेगावचं मंडळ जे आहे ते शेंदुरजन आहे। शेंदुरजनवर कालचा पाऊस पडलेला नाही, परंतु दरेगावच्या एका शिवारावर ढगफुटी झालेली आहे। त्याच्यामुळे पर्जन्यमापक यंत्रानुसार बघायला गेलं तर त्या ठिकाणी पावसाची नोंदच नाही। मग अशा याच्यामध्ये आमचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब हे दरेगावला आले होते। त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की पर्जन्यमापकाचं जे 70-80 मिलीमीटरची जी नोंद आहे तर त्याची काही गरज परतीच्या पावसाला नाही। त्यामुळे हे क्लिअर करून घ्या, हा जो परतीचा पाऊस आहे या पावसानं नुकसान झाल्यानंतर तुम्ही लगेच एक्सेस रेनफॉलची त्यामुळे जर नुकसान झालं असेल तर तशा पद्धतीची तक्रार करू शकता। आता दुसरा मुद्दा आहे की तुमची पीक विमा कंपनीची ऍप जर चालत नसेल तर तक्रार कशी करायची। मग त्यानंतर आम्ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याला बोललो। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे पीक विमा प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी यांच्याशी बोलले आणि त्यानंतर त्यातून मार्ग असा सुचला किंवा असा मार्ग काढला की तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विमा प्रतिनिधी जिल्ह्याचा, तालुक्याचा विमा प्रतिनिधी यांनी मिळून त्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी करून घ्यायच्या आहेत ऑफलाईन पद्धतीनं। त्या ऑफलाईन पद्धतीनं तक्रारी केल्यानंतर त्या तक्रारी जातील तहसीलला आणि नंतर त्यांचे कर्मचारी, विमा प्रतिनिधीचे कर्मचारी तो शेतकऱ्यांचा तक्रारीचा डाटा अपलोड करतील। नंतर ते ऑनलाईन यादी जनरेट होईल। ती ऑनलाईन यादी आल्यानंतर मग त्या संबंधित शेतकऱ्यांचा सर्वे होईल आणि सर्वे नंतर मग एकूण क्षेत्र, बाधित क्षेत्र, नुकसानीची टक्केवारी ही टाकल्या जाईल आणि मग त्यानुसार त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळू शकते। त्यामध्ये तुम्हाला आता काय करायचंय, जसे दरेगावचे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तर त्यांनी तर ह्या गोष्टी फॉलो करायच्याच आहेत, परंतु इतर ठिकाणी जो काय नुकसान भरपाई झालं त्याही शेतकऱ्यांनी काय करायचंय, ज्या शेतकऱ्यांचं परतीच्या पावसानं नुकसान झालंय त्या सगळ्या शेतकऱ्यांनी पहिले कृषी सहाय्यक असतील, तुमचे तालुक्याचे विमा प्रतिनिधी असतील यांच्याशी बोलायचं आहे। हे ऐकत नसतील तर मग तुमच्या लोकप्रतिनिधी जे आहेत, आमदार असतील, जिल्हा परिषदेचे माजी आजी सदस्य असतील किंवा माझ्यासारखे काम करणारे लोक असतील यांना तुम्हाला सोबत घ्यायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत। आता हे झालं पीक विम्याचं। आता दुसरा मुद्दा आहे सरकारी मदतीचा। आता सरकारी मदतीचं काय असतं माहिती का, तलाठी किंवा मंडळ अधिकारी हे येतात, स्पॉट पंचनामा करतात, नुकसान किती झालं ते बघतात आणि ते नुकसानाच्या आकडेवारी घेतात, ती तहसीलला देतात, तहसील कलेक्टरला देतात, कलेक्टर विभागीय आयुक्तांना देतात, विभागीय आयुक्त मुख्य सचिवांना पाठवतात आणि त्यानंतर आपल्याला मदत त्या ठिकाणी नुकसान भरपाई जाहीर होती। आपल्याला माहिती सरकारनं 13,600 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जे 20-25 दिवसापूर्वी हिंगोली असेल, त्यानंतर वाशिमचा काही भाग असेल, तिकडे परभणीचा काही भाग असेल, धाराशिव असेल, तिकडे जे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं, जमिनी खरडून गेल्या होत्या, त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना 13,600 रुपये प्रति हेक्टरी मदत त्या ठिकाणी मिळालेली आहे। तर मग तशी मदत मिळण्यासाठी तुम्हाला सरकारचा तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्याकडनं पंचनामा होणं गरजेचं आहे आणि त्यांनी तुमची उचित नुकसान भरपाई टाकणं गरजेची आहे। ही एक सरकारी मदत मिळण्यासाठी ही कारवाई होणं गरजेची आहे आणि दुसरी कार्यवाही ही पीक विम्याची होणं गरजेची आहे। या दोन गोष्टीवर तुम्हाला ध्यान देणं गरजेचं आहे। हा व्हिडिओ वाटल्यास स्लो मोशन मध्ये रिपीटमध्ये परत बघा आणि मी सांगितलेली प्रोसेस फॉलो करा। मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात घ्या, तरच तुम्हाला या पीक विमा असेल किंवा तुमची सरकारी मदत याचा लाभ मिळू शकतो। लेकरू रडल्याशिवाय माय सुद्धा दूध पाजत नाही, त्या पद्धतीनं आपण या सगळ्या लोकांकडे आपल्या घरानं मांडल्याशिवाय हे सुद्धा आपली नुकसान भरपाई त्या ठिकाणी टाकणार नाहीत।
त्यामुळे सगळ्यांनी सजग राहा, सचेतन राहा आणि आपला वॉच या लोकांवर ठेवा आणि जेवढा तुम्हाला पीक विम्याचा अभ्यास करता येईल तेवढा अभ्यास करा, कारण की अडाणी लोकांची याच्यामध्ये खूप माती होते. शेती माती संस्कृतीसाठी अशा नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्याकरता व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, इतर शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होईल. व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.